तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा। नमस्कार, मी विकास मिरगणे। विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज आपण चर्चा करतोय अजित पवार गटासंदर्भात। अजित पवार गटाचे नेते रायगडचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी जी आहे सुनील तटकरे यांची आज भेट घेतली। या भेटीमध्ये आगामी काळामध्ये रायगडचं राजकारण, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात आणि कर्जत खोपोली, खालापूर, माथेरान या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने चर्चा केली। खालापूर नगर पंचायत आहे, याच अनुषंगाने त्यांनी आज गाडीमध्ये जे सध्या सुनील तटकरे हे कर्जतमध्ये आले होते। उरणच्या एका कार्यक्रमानिमित्ताने जे आहे त्यांच्या एका रिसॉर्टवर भेट झाली। दोघांमध्ये चर्चा आली। आगामी काळामध्ये कशा पद्धतीने राजकारण करावं, कुणासोबत युती करावी याची जी आहे वाटाघाटी जी आहे ते चर्चा करण्यात आलेली आहे। आगामी काळामध्ये रायगडचं राजकारण शेवटी सुधाकर घारे जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली जे आहे ती पार पडताना दिसून येत आहे। त्यामुळे सुधाकर घारे जिल्हाध्यक्ष असल्यामुळे कर्जतचं राजकारण जे आहे पक्षाला ते सांगण्याचं नेतृत्व सांगितलेलं आहे की आपण कुणासोबत लढतोय, काय लढतोय, ठाकरे गटासोबत युती करतोय, हे जे प्रदेशाध्यक्षांना सांगणं आवश्यक आहे। शेवटी ठाकरे गट हा महाविकास आघाडीतला घटक पक्ष आहे, त्यामुळे स्थानिक पातळीवर जे आहेत ते निर्णय जे घेण्याचे अधिकार जे सगळ्याच राजकीय पक्षांनी दिलेले आहे। त्यामुळे तटकरे घारे यांच्या भेटीमध्ये आगामी काळामध्ये काय घडतंय, काय दडतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार। धन्यवाद। तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा।